नगरकरांना दिलासा मिळावा, वाढीव वीज बिलावर नियंत्रण आणि 24 तास अखंड वीज पुरवठा आपची मागणी। अहिल्यानगर प्रतिनिधी। नगर शहरातील नागरिकांना वाढीव वीज बिलाचा मोठा फटका बसत आहे। काही नागरिकांना तर 10 पट अधिक वीज बिल आले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। याचे उदाहरण म्हणून देवेंद्र सहाने यांचे वाढीव बिल दाखविण्यात आले। नागरिकांनी बिलाबाबत तक्रार करण्यासाठी वारंवार वीज कार्यालयाचे फेरे मारले तरी त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर आप पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष भारत खताळ यांनी ठाम भूमिका घेत नागरिकांना आता अन्यायकारक वाढीव वीज बिलापासून मुक्ती मिळाली पाहिजे। या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाही तर आम्ही संपूर्ण शहरातील नागरिकांना घेऊन विद्युत भवन अहिल्यानगर येथे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला। यावेळी महिला अध्यक्ष ॲडव्होकेट विद्या शिंदे यांनी सांगितले की नगर शहरात दररोज 2 ते 3 वेळा वीज खंडित होते। नागरिकांना 24 तास अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे। या बैठकीस महासचिव दिलीप घुले, युवा उपाध्यक्ष विजय लोंढे यासह आप पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना वाढीव वीज बिल येऊ नयेत, प्रत्येक भागात 24 तास अखंड वीज पुरवठा करावा, वीज विभागाने नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी, वाढीव वीज बिल आणि वीज खंडित होण्याच्या समस्येवर आपण आता गप्प बसणार नाही, असे आप पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे।